ढाके वयाच्या 30व्या वर्षी विधवा झाली आणि 5 मुली पदरामध्ये. त्या मुलींची कशी कशी लग्न करून टाकली त्या बिचारीनं. आणि घराशेजारी एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये जायचं, त्या मंदिराची स्वच्छता करायची आणि तिथं आलेल्या लोकांना खायला प्यायला घालायचं, स्वयंपाक करायचा आणि लोकांना जेवायला घालायचं. हे तिचं काम अनेक वर्ष सुरू होतं. काही दिवसांनी लंडनवरून आबाजी वनारसे नावाचे ग्रहस्थ त्या मंदिरामध्ये आले आणि तिथं जेवण केलं. तिथं जेवण केल्यानंतर त्यांना त्यांचं बालपण आठवलं की अशी कधीतरी मी झुणका भाकर माझ्या आईच्या आजीच्या हातची खाल्ली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी मला इथं झुणका भाकर पिठलं भाकर खायला मिळालं आणि म्हणून विचारलं की हा स्वयंपाक कोणी बनवलाय. तो स्वयंपाक त्या राधाबाई ढाकेंनी बनवला होता. आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही कशा राहता, एकट्या राहता, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का. त्या राधाबाई ढाकेंनी या आबाजी वनारसेंबरोबर लग्न केलं आणि ज्या बाईनं कधी गावाची वेशही ओलांडली नव्हती ती बाई लंडनला गेली.